राशन दुकानों से मिलने वाले अनाज की कालाबाजारी का एक और मामला सामने आया है। महंगाई के दौर में गरीबों के लिए राशन दुकान से मिलने वाला सस्ता अनाज किसी नेमत से कम नहीं होता, लेकिन राशन दुकान मालिकान दुकान से अनाज देने से इनकार कर दें तो गरीब लोग क्या करेंगे। शंकर गजबारे अपने बच्चों के साथ एहतजाज पर बैठे हुए हैं। इनकी शिकायत है कि अंबेडकर नगर के राशन दुकान मालिक ने इन्हें इनके हिस्से का अनाज देने से इनकार कर दिया है। बार बार दुकान की चक्कर लगाने पर भी दुकान से अनाज नहीं मिल पा रहा है, जिसकी वजह से जिला इंतजामिया तक अपनी बात पहुंचाने के लिए इन्होंने एहतजाज का रास्ता अपनाया। शंकर का इल्जाम है कि राशन दुकान मालिक इन्हें अनाज देने के बजाय गरीबों के हिस्से के अनाज की कालाबाजारी कर रहे हैं। इस मामले में मुताल्लिका दुकान मालिक के खिलाफ जांच करने और गरीबों की शिकायतों को दूर करने की मांग इन्होंने की। आमचे पुरे राशन आम्हाला मिळण्यासाठी, राशन भेटण्यासाठी सर्व परिवार घेऊन आम्हाला पेशंटला बसलेले आहे। तेवढं राशन आम्हाला जे भेटते ते भेटत नाही। आता आम्हाला एकदम राशन कमी केलं, त्याच्यामुळे आमचा सगळा परिवार घेऊन आम्ही इथं बसलेले आहे। आम्हाला पुरं राशन आम्हाला जे येते CRDचं कार्ड आहे, ते कार्ड आम्हाला त्याचं राशन पुरा आलं पाहिजे। आता आम्हाला सध्या काहीच भेटत नाही, खाली गहू तांदूळ भेटत, 10 किलो गहू भेटतात, 10 किलो तांदूळ भेटतात, काहीच भेटत नाही। साखर नाही, तेल नाही, कसं काहीच भेटत नाही। तरी ते जरासं काय करायचं, तुम्हाला कुठं जायचं तिथं जा असं म्हणाले। हां, वरून बंद झालं म्हणाले, त्यानं स्वतः बंद केलं, त्यानं आता आम्हाला वरून बंद केलं म्हणाले, राशन आम्हाला नाही। तर आता आम्ही ही मागणी आमची आहे की आम्हाला सगळा परिवार घेऊन जे बसलो आम्ही, ते राशन आमचं कोपन का बंद केलं, वरून बंद झालेलं नाही। नंदाबाई बनसोडे यानं बंद केलेलं आहे आणि त्यानं आता चालू आम्हाला जे मागणी आहे ते मागणी तिनं बरोबर आम्हाला दिली पाहिजे। जी मागणी आहे बघा, मी एप्रिल महिन्यापासून राशनाच्या या कार्डासाठी मी भांडण करत आहे प्रशासनासंग आणि मी मागणी टाकीतली होती की माझी आरशी जे बंद झाली होती आहे ना, मी तक्रार केली म्हणून माझी आरशी बंद केली, म्हणून मी राशन चौकशीची अहवाल देण्याचं मागणी केली होती। ते आम्हाला मागणी जून महिन्यापासून ते देत नाहीत आणि टाळाटाळ करतात आणि कोणती समिती नेमलेली नाही, तर त्या समितीवर प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावं आणि मला जे राशन वाटपाची चौकशी आहे ते मला अहवाल ते मला तातडीने उपलब्ध करून द्यावं प्रशासनाने। आणि राशन दुकानदाराचं जे राशन पुरवठा जे आहे तो रद्द करून त्या दुकानावर एक नवीन दुकानदार तिथं तातडीने त्या दुकानाला देऊन आम्हाला जे गोरगरिबाला जे राशन भेटते त्याच्यासाठी तिथं दुकान आम्हाला उपलब्ध करून द्यावं होते राशनाचं। याच्या अगोदर तुम्हाला राशन भेटत होतं? आम्हाला राशन जे देतात, आम्हाला राशन मिळतो, तर ते दुकानदार आम्हाला असं म्हणते की तुमचं या महिन्यात राशन आलेलं नाही आणि तुम्ही अंगठे करा, पुढच्या महिन्यात तुम्हाला राशन येईल आणि मग दुसऱ्या महिन्यात आम्हाला राशन देतात आणि राशन देतात तर जे शासनाच्या नियमाप्रमाणे जे राशन आहे त्या पद्धतीनं आम्हाला देत नाहीत। तर आम्हाला काय करतात की 5 किलो गहू, 10 किलो गहू आणि तांदूळ असे या पद्धतीनं कुणाला 10 किलो, कुणाला 15 किलो, कुणाला 5 किलो असं राशन देण्यात येते। तर मी जे शासनानं जे ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलेली आहे महाफूडच्या नावाने, तर त्या साईटमध्ये आम्ही चेक केल्यानं आम्हाला राशन जे शासनाच्या नियमाप्रमाणे आहे त्या हिशोबानं बघलं तर आम्हाला राशन फार कमी येतं। 36 किलो अंत्योदय योजनेच्या कार्डाला आहे, सेंद्रिय कार्डाला युनिटनं राशन आहे, एका माणसाला 3 किलो आणि गहू आणि 2 किलो तांदूळ आहेत। तर असं या पद्धतीनं राशन आहे, तर ते राशन आम्हाला त्या पद्धतीनं भेटत नाही। पावती मागितली, पावती देत नाही दुकानदार, तक्रार वही मागितली, तक्रार वही देत नाही आणि कंप्लेंट जर कोणी केलं तर त्याची RC डिलीट करून टाकतात आणि तांत्रिक बिघाड आली म्हणून सांगतात आम्हाला। राशन दुकानवाला कोण आहे? राशन दुकानदार हा सोमेश कॉलनी 19 नंबर दुकानदार आहे। 19 नंबर नंदा भगवान बनसोडे या नावाने दुकान आहे ते आणि त्यांचा मुलगा ते दुकान चालवत नाहीत, ते बसत नाहीत दुकानावर, त्याचा मुलगा बसतो आणि ते मुलगा सर्व्हिसला आहे, जॉबला आहे मुंबईला, गव्हर्मेंट सर्व्हिस आहे त्याची। तो राशन दुकान तिथं चालवतो आणि लोकाला आडमुठ भाषा बोलतो। मी त्याची व्हिडिओ क्लिप केली तर त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यानं आम्हाला म्हणतो की तुम्ही तहसीलदाराकडे जा, कलेक्टरकडे जा, आम्हाला काही होत नाही, कुठं जायचं तिथं जा,
ही अशा भाषा बोलतो, आम्ही टेबला खालून पैसे देतो, तुमची अवकात नाही, तुम्ही अधिकाऱ्याला पैसे देऊ शकता म्हणून, अशी त्याची पोराची बोलण्याची भाषा आहे. तुम्ही असा आरोप लावत आहे त्यांच्याकडे, तुमच्याकडे पुरावे आहे का? माझ्यापाशी पुरावा आहे, माझ्यापाशी व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्लिप आहे, त्यांनी म्हटले का? व्हिडिओ क्लिप आहे. माननीय तहसीलदार साहेब अनिल आंबेकर यांच्या व्हॉट्सअपवर मी ते व्हिडिओ पाठवला. त्यानं बोलल्याबरोबर त्याच्या दुकानातूनच बाहेर निघाल्यानं मी लगेच पाठवला, त्याच्यावर कारवाई झाली नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या व्हॉट्सअपवर मी ऑनलाईन त्याचा नंबर काढला शासनाच्या ह्याच्यातून, आणि त्याच्या व्हॉट्सअपवर मी ते व्हिडिओ क्लिप टाकली. त्याच्याकडून मी अजून कोणताही त्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली नाही त्या क्लिपकडून. तुमच्यासारखे अशी किती माणसं आहेत ज्यांना राशन भेटत नाही आहे सध्या? पूर्ण हे जे बसलेत याला कोणालाही राशन भेटत नाही बरोबर.